नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल एम एस जॉब अलर्ट यामध्ये। सर्वप्रथम आपल्या MSF जवानांना जय हिंद व जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आज अपडेट म्हणजे एक माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो। ही माहिती जे सध्या आपले MSF मध्ये जे आपले जवान वगैरे आहेत, सध्या कर्तव्यावर आहेत किंवा येणार आहेत किंवा पुढं ते भरतीची वाट बघत आहे व त्यांनाही MSF मध्ये यायचे आहे। तर मित्रांनो, त्यांनाही ही माहिती म्हणजे त्यांच्यासाठीच ही माहिती आहे आणि त्यांना माहिती पाहिजे, कारण आपण ज्या फोर्समध्ये काम करतोय त्या फोर्सबद्दलची माहिती पण ही आपल्याला पाहिजे मित्रांनो। तर त्या संदर्भातच मी ही माहिती आपणास या ठिकाणी देणार आहे। म्हणजे आपलं MSF नेमकं काय आहे, आपली घटनात्मक रचना काय आहे याबद्दल ही माहिती मी देणार आहे मित्रांनो। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, बघूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ही एक फोर्सच आहे आणि फोर्स हा शब्द प्रत्येकाला लागत नाही मित्रांनो। आपण फोर्समध्येच काम करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की आपली जी फोर्स आहे MSSC म्हणजे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांतर्गत चालवली जाते। तर आपली महामंडळाची घटनात्मक रचना काय आहे मित्रांनो, तुम्हाला ही माहिती पाहिजे, कारण जे सुरक्षा रक्षक सध्या कार्यरत आहे किंवा येणार आहेत त्यांना आपल्या फोर्सबद्दल ही माहिती पाहिजे। तर तीच माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महामंडळाची घटनात्मक रचना तर काय आहे मित्रांनो, ते आपण या ठिकाणी बघूया। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, केंद्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध आस्थापनासह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध स्थापनासह खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना अधिक चांगली सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांचे संरक्षण करणे या उद्देशाने सुरक्षा बल उभारणीकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, तुम्ही बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम 2010 अन्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे। सदर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम 2010 दिनांक 19 एप्रिल 2010 रोजीपासून कार्यान्वित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, दिनांक 19 एप्रिल 2010 रोजीपासून कार्यान्वित करण्यात आलेला आहे। तर महामंडळाची स्थापनेची उद्दिष्टे काय आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। महामंडळ स्थापनेची उद्दिष्टे तुम्ही बघू शकता, दहशतवादी संघटना, समाजविघातक घटक, अंडरवर्ल्डचे गुन्हेगार यापैकी कोणाही कडून देण्यात आलेल्या धमक्यांना तोंड देणे, राज्य शासन व केंद्र शासनाची कार्यालये त्यांचे उपक्रम, अशा सर्व आस्थापनांचे कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, प्रमुख प्रतिष्ठापने, वित्तीय संस्था, धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, वैद्यकीय संस्था शासनाशी संयुक्त करार करून शासन किंवा शासनाच्या मालकीचे महामंडळ यांच्यात या बाबतीत सामंजस्य करार करून अथवा शासनाचा अन्य कोणताही विभाग, शासकीय महामंडळ, शासकीय किंवा निमशासकीय संस्था स्वतंत्र तरतुदी करून निर्माण केलेले मोठे पूल, विशेष आर्थिक क्षेत्रे, खाजगी बंदरे, लहान धक्के, धरणे, द्रुतगती मार्ग इत्यादी पायाभूत सुविधांना आणि मॉल्स, मल्टीप्लेक्स, क्लब, हॉटेल इत्यादी यासह वाणिज्यिक आस्थापनांना चांगली सुरक्षा पुरविणे तसेच संरक्षण करणे। सक्षम प्राधिकारी यांनी केलेल्या विशेष विनंतीवरून सुसज्ज मनुष्यबळामार्फत सुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण व आढावा घेणे, व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षा पुरविणे आणि अशा सर्व आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देणे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघितलंच असेल, म्हणजे मित्रांनो MSF फोर्सवर पण जबाबदारी किती आहे या ठिकाणी आपण बघू शकतो। म्हणजे काहींना वाटतं MSF वर म्हणजे जिम्मेदारी नसेल असं तसं, पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि ही माहिती तुम्ही आपल्या महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा घेऊ शकता। तरीच होती मित्रांनो आपली महामंडळाची पुढील म्हणजे आपल्या महामंडळाचं ध्येय वगैरे काय आहे तेच। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवीन माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येतो। तर चला भेटूया अशाच नवीन माहिती आल्यानंतर। तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या।
सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.